हे असे आणि हे जे आहे हे असं ओढत घ्यायचं. तर जागा बघू शकता तुम्ही आता किती उरली. अगोदर जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. सकाळची सुरुवात तर चहा पाणी, त्याच्यानंतर थोडाफार श्रेयाला जो नाश्ता आहे तो अगोदर करून देते मी. आणि रात्री जेव्हा समजा सगळे कामं आटपतात तेव्हा ओटा चांगला स्वच्छ करून ठेवते. तरी पण एकदा स्वयंपाक करायच्या अगोदर थोडासा ओला कपडा करून मी पुसून घेत असते. कारण रात्रीचं आपल्याला माहिती नसतं की त्याच्यावरून काय गेलं, किडे काही पालही पण जाऊ शकते. तर त्याच्यामुळे स्वयंपाकाच्या अगोदर म्हणजे पोळ्या वगैरे करायच्या अगोदर या पद्धतीची क्लिनिंग माझी नेहमीच असते. त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात होऊन जाते. सकाळीच उठल्याबरोबर चहा आणि त्याच्यानंतर थोडीशी श्रेयाची तयारी वगैरे करायची याच्यात तेव्हा नाही होत माझ्याकडून. तर मग मी या वेळेला करते. सुरुवातीला करून ठेवलं की म्हणजे थोडंसं हात वगैरे खाली लागला की टेन्शन राहत नाही. त्यानंतर भाज्या कट झाल्यानंतर चाकू, आणि हे लाकडाचं आहे त्याच्यामुळे लगेचच्या लगेच स्वच्छ करून ठेवलं की ते फुगायची भीती नाही राहत, नाहीतर पाण्याने ते लगेच फुगून जातं. भाजीचा व्हिडिओ काही केला नाही कारण अगोदर टाकलेला होता याची भोपळा आणि कढी भोपळ्याची भाजी होती, त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ काही काढत बसले नाही. तर भाजी केल्यानंतर पोळ्यांची पण तयारी. पोळ्या करण्यासाठी वापरते मी पितळचं ताट. तर हे ताट नेहमी पितांबरीने किंवा कोणती भाज्या पावडर वगैरे वापरते मी, तर त्यांना घासायची गरजच पडत नाही. गव्हाच्या पिठानंच हे अगदी स्वच्छ निघतं. आणि फक्त जे आपलं भांडे घासते त्याच पद्धतीचे हे पण ताट घासते. मागच्या साईडनं थोडंसं आहे. आणि पितांबरीने वगैरे जर घासले नाही मी हे भांडे तर त्याचा वास येतो. तर त्याच्यामुळे ते काही मी वापरत नाही. चहाच्या भांड्याला पण अगदी खूपच काळं झालं तेव्हाच त्याने घासते, नाही तर एरवी फक्त साध्या साबणाने जे रोजचे भांडे घासते त्या पद्धतीने. पण हे ताट खूप छान आहे. मीठ टाकलं मी याच्यामध्ये त्याच्यामुळे असं नाही. तर आजची सुरुवात दिवसाची सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली म्हणजे सुरुवात होऊन जाते. तर पूजा वगैरे झाली, त्यांचं जेवण पण झालं. सर्वात महत्त्वाचं काम असतं, ड्युटी कशा पद्धतीची आहे त्याच्यानुसार कामामध्ये एक नियोजन असतंच प्रत्येक गृहिणीचं. आता ज्या सर्व्हिसवाले आहे त्यांचं वेगळं नियोजन असतं आणि ज्या गृहिणी आहे त्यांचं वेगळं असतं. की एकदा ड्युटीवाले त्यांचं कामं आटपून गेले की आपण आपल्या काम मग दिवसभर का चालू ना. पण दिवसभर माझं काम कधीच चालत नाही. अगोदर मुलंही लहान होते ना, आता 11 वाजेपर्यंत जास्तीत जास्त सर्व कामं माझे होऊन जातात. तर आता स्वयंपाक झाला, त्यांचं जेवण झालं, पूजा झाली माझी, आणि एक अर्ध्या तासामध्ये कपडे मशीनमध्ये लावले नाही, मी हाताने धुतले. मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये तर काही त्यांच्या कमेंट आले की तुम्ही हातानेच धुता. तर मला हाताने कपडे धुवायला म्हणजे हाताने निघतात. मशीनमधले कपडे थोडेसे असं वाटतं की निघत नाही चांगले. तर खूप म्हणजे ब्लँकेट, चादरी, टॉवेल वगैरे असे कपडे जर असले भरपूर तर तेव्हा मी मशीन लावते. बाकी रोजचे जे असतात ते हातानेच धुते. आणि त्याच्यानंतर भांडे पण रात्रीच्या रात्री जर घासून टाकले तर सकाळचे भांडे जास्त वेळ नाही लागत, आणि रात्रीचे भांडे जर ठेवले तर सकाळच्या भांड्याला खूप वेळ लागतो. आणि ते भांडे पण सकाळी घासायचे असले की ते कडक होऊन जातात. तर ते केव्हा पण रात्रीचे भांडे म्हणजे रात्रीच असतात, आणि सकाळी मग काही जास्त भांडे पडत नाही आता. तर जास्तीत जास्त अर्ध्या-पाऊण तासामध्ये ते जे कामं आहेत बाकीचे ते सर्व होऊन जातात. तर पूजा झाली आता, आणि अगोदर कपडे आणि भांडे झाले की नंतर मग जेवण कधी भूक जर लागली तर त्याच्या अगोदर असतं किंवा मग नंतर पण करते. तर आज आता पहिले भांडे आणि कपडेच करून घेणार आहे, नंतर जेवण बसणार आहे. तर पूजा कंप्लीट झाली. गणपती बाप्पाला वर ठेवलं तर असं वाटेन बऱ्याच ताईंना, म्हणजे मला पण माहिती आहे की देवाऱ्याच्या वर देव ठेवत नाही, पण काही दिवस म्हटलं असू द्या, त्याच्यानंतर इथे ठेवेल स्टूलवर. पण हे केल्यानंतर हा देवारा आहे, इथे जागा सोडलेली होती मी इतकी. कारण ते जेव्हा त्यांनी ठेवला देवघर, तर इथे म्हणजे असं म्हटलं ठेवता नाही आलं त्यांना, तर फरशीवर पडलं तर फरशी पण फुटायची किंवा मग देवघर आलं तरी काहीतरी व्हायचं. त्याच्यामुळे मी इकडून जागा ठेवली होती. त्या लोकांना तेव्हा मुलं होते फरशी बसवणारे, तर त्याच्यामुळे इकडून भरपूर जागा ठेवली होती इथपर्यंत. आणि त्याच्यामुळे हा देवारा आला होता इथे. आणि इकडे पण मग काहीच म्हणजे डायनिंगची जी या खुर्च्या आहेत त्या हे गणपतीसाठी जे ठेवलेलं होतं मी, तर त्याला पूर्ण असे टेकून होत्या. आणि इथे खुर्चीवर बसल्यानंतर ते अगदी असं म्हणजे देवाकडे पाठ करून, तसंही या खुर्चीवर बसल्यानंतर पाठच होते, पण अंतर बरंच आहे.
हे आता अंतर भरपूर उरलेलं आहे. तर थोडा जरी जो वस्तू आहे त्या इकडे तिकडेच केल्या की जागा पण उरते आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपल्याला पण थोडंसं आता तर थोडंसं लांबून दाखवते मी. इकडे रांगोळीचं आहे, रांगोळीच थोडंसं कडप्पा वगैरे वरून आणीन आणि त्याच्यानंतर रांगोळीचं तर एक एक सेट चालू आहे करणं. तर जागा बघू शकता तुम्ही आता किती उरली. अगोदर म्हणजे असं अगदी ऐसपैस झालेली आहे रूम ही. आणि डायनिंगवर थोडासा पसारा आहे, त्यांनी जेवण केलं आताच. तर इथून पण भरपूर अशी जागा उरलेली आहे. मोठ्या मोठ्या बेडशीट आहेत दोन. उलटा भाग करायचा त्याचा आणि 3 बाजू शिवायच्या याच्या, एक बाजू तशीच ठेवायची. आता ही बेडशीट या बाजूला टीप टाकली होती, त्याच्यानंतर या 3ही बाजूला ठेवली, कारण टीप टाकल्यानंतर बरोबर ती अशी अंथरली की व्यवस्थित होऊन जाते, म्हणजे सरकत नाही. ही बाजू सरकायचं कामच पडत नाही मग. त्याच्यानंतर ही डबल बेडची होती, भरपूर मोठी होती, एवढी मला काही करायची नव्हती. या बाजूची पण बरीच कट केली आणि या बाजूची पण केली आणि तिकडून जास्त नाही केली, फक्त असं काठ थोडासा मागे पुढे होता तर तो केला. बाकी ही जी बाजू आहे ही रुंदी अशीच ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर ही कमी केली, जेवढी पाहिजे तेवढी, समजा 5-5.5 फूट जशी पाहिजे तशी. आता ही साईड आणि ही साईड पण जोडून घ्यायची आणि ती साईड ठेवायची आहे खुली. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी की माझी सध्या सफाई चालू आहे, म्हणजे की घरातल्या ज्या वस्तू आहे अनावश्यक त्याचा चालू आहे वापर करणं. काही ज्या कामाच्या आहेत त्या घरामध्ये ठेवायच्या आणि ज्या खरंच कामाच्या नाहीत त्या बाहेर फेकणं चालू आहे, म्हणजे घरातला पसारा पूर्ण कमी होऊन राहिला. तर तसंच बेडशीट भरपूर होत्या आणि इथे हे करायचं आहे मला असं अंथरायसाठी खाली गाद्या न टाकता बेडशीटची पथरणी, गोदाडी म्हणतात काही भागामध्ये, काही याच्यामध्ये पथरणी म्हणतात. आमच्याकडे जास्त करून आम्ही पथरणीच म्हणतो, म्हणजे खाली अंथरण्यासाठी करणार आहे. आता यांचे जे कपडे आहेत ते गावाकडे घालतात, तो व्हिडिओमध्ये दिसला पण असेल, पण बऱ्याच व्हिडिओमध्ये आहे तो, गावाकडे गेला की असतो शेतामधल्या व्हिडिओमध्ये. तर तो यांचे कपडे घालतो. माझ्या साड्या शेतामध्ये असं सोयाबीनची सुडी वगैरे करतात एका ठिकाणी. आता त्याला काय शब्द असेल, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे शब्द आहेत, तर त्याचा दुसरा शब्द मला काही माहिती नाही, पण सुडीच म्हणतात. तर ती सुडी म्हणजे असं पूर्ण एका ठिकाणी जमा करतात. तर त्याच्या खाली जे साड्यांचं आहे 6-7 साड्या जर जोडल्या तर जो फट्टा असतो, आता शेतातल्या ज्या वस्तू आहे त्याचे नावं काही मला काही असे खूप माहिती नाही, तर ते फट्टा की काहीतरी तप्पड काहीतरी असं म्हणतात. तर ते न टाकता हे साड्यांचं टाकतात, तर म्हणजे बरेच दिवस टिकतं आणि चांगलं पण आहे. तर मागे केलं दरवर्षी 2-4 साड्यांचं माझं चालू असतं करणं. तर 6-7 साड्यांचं यावर्षी पण बाई म्हणत 6-7 साड्या जर असतील तर करून दे. आणि 2-3 साड्या मी गावाकडे पाठवल्या, त्यांच्या पण पथरण्या आहेत, तर म्हटलं त्यांना शिवल्या जातात किंवा मग त्यांना जे काही करायचं असेल ते करत बसतील. माझे टॉप आणि गाऊन आहेत काही, परत काही श्रेयाचे कपडे नाही याच्यामध्ये, माझे टॉप आणि गाऊनच आहे. सर्व जुने कपडे आणले मी, आणि जे कपडे याच्यामध्ये वापरले जात नाही, मुलांचे कपडे कोणीच घालत नाही आमच्या इकडे, म्हणजे कमेंट येतील नंतर की मुलांचे कपडे द्यायला पाहिजे, कोणीच घालत नाही, देऊनही फायदा नाही. 1-2 वेळा दिले मी, तर मलाच ते तिकडे पडलेले दिसले, तेव्हापासून मी दिले बंद केले. जे कपडे वापरता येतात, समजा काही गाडी पुसायला किंवा काही असं पुसायला वगैरे, बाहेर आता काही असलं की आपण पुसतो थोडंसं, तर त्याच्यासाठी टी-शर्ट वगैरे ते चालून जातात. त्याच्यानंतर काही पॅन्ट वगैरे आहेत, जीन्स पॅन्ट आणि बरेच असतात आता मुलांचे कपडे. तर जे वापरण्यासारखे नाही ते मी जाळून टाकते आणि जे वापरण्यासारखे ते वापरत, म्हणजे असं काही हे नाही, जाळूनही टाकत असते, बरेच कपडे जाळते. तर आता आणि याच्यामध्ये शिवता येतील असेच कपडे वापरायचे. आता तुम्ही म्हणाल जीन्स पॅन्ट आहे किंवा कोणताही जाड कपडा किंवा त्याच्यावर वर्क आहे ते पण वापरेन, तर ते वापरल्यानंतर त्याच्या सुईने जात. तर वापरताना असे जे नरम, आता हे टॉप आता नरम जे आहे त्याच्यामध्ये सुई शिवता आलं पाहिजे आपल्याला. आणि काही याचं समजा असं जाड आहे, आता या टॉपचं आहे, हे टॉप माझं खूप जुनं आहे, म्हणजे तेव्हा मी व्हिडिओ पण करत नव्हते. तर ह्या टॉपचं हे जे वर्क आहे हे पूर्ण काढून घ्यायचं, याच्यात सुई जात नाही. जे सुई जात नाही ते वापरायचं नाही, तर समोरचा भाग नाही वापरणार, याचा मागचा भाग वापरायला चालतो. तर हे खादीचं आहे, तर हे
मागचं वापरू शकतो आपण, पण समोरचं वापरणं शक्य नाही कारण याच्यामध्ये सुई जात नाही. तर असे जे कपडे आहे ते वापरतानाच थोडीशी काळजी घेतली की टेन्शन नाही राहत, नाही तर शिवायच्या वेळेस मग हात पूर्ण खराब होत जातो सुईला. तर हे पूर्ण मी अगोदर याचे आता जे जाड जाड आहेत, आता हे जे आहे जाड, तर हे काढून टाकायचं. ही शिलाई आहे इथे, हे पण काढून टाकायचं. सुई खूप त्रास देते नंतर. त्याच्यानंतर हे वरचं जे आहे हे पण काढून टाकायचं कारण की त्याच्यामध्ये सुई जात नाही. तर मी आता हे पूर्ण, आणि कपडे मला तरी वाटतं की कमी पडतील कारण जी बेडशीट आहे आपली ती खूप मोठी आहे आणि हे कपडे कमी पडायचा अंदाज वाटतो मला. तर खूपच जर कमी वाटले तर 1-2 साडी याच्यावर टाकून देईल. पण या पद्धतीचे असे नरमवाले कपडे नाही आता, तर त्याच्यामुळे जेवढे होते तेवढे सगळे आणले. आणि तिसऱ्याचं आहे एक टॉप आहे तिचं, कपड्याचं आहे, कपड्याचं चालतं. आणि जे याचं असतं होजियरीचं ते नाही चालत. तर हे अगोदर पूर्ण कट करून देते. हे असं पण नाही ठेवायचं. हे जे आहे आता ज्या बाजूने शिवली होती त्या बाजूने तशीच टाकायची, जी उलटी साईड आहे त्याच बाजून टाकायची. सरळ नंतर करायची, आपोआपच सरळ होते ती. पूर्ण कपडे अंथरून घ्यायचे अगोदर आणि त्याच्यानंतर मग सरळ करण्याची थोडी वेगळी पद्धत आहे ती दाखवते नंतर. तर पूर्ण अशी टाकून घेतली आणि ते कपडे कमी पडायला लागले होते तर काही साड्या त्याच्यामध्ये ॲड केल्या. धोतारा आहे एक बाबांचा, तर मला थोडी जाड शिवायची आहे त्याच्यामुळे आणखीन कपडे घेतले. पातळ जर शिवायचे असले तर कमी कपडे घेतले तरीही चालतात. असे सगळे कपडे व्यवस्थित असे मग टाकून द्यायचे, म्हणजे कुठे असे कमी जास्त नको वाटायला. तेव्हाच समजतं पायाला की कमी आहे की जास्त आहे. त्याच्यानंतर एक धोतर राहिला अजून आणि एक साडी अशी वरून टाकणार आहे आम्ही. आता हे सगळे अंतरणं झाले की ती साईड आहे ती ओपन आहे आणि ही जॉईंट केलेली, ही आहे जॉईंट केलेली. आता हे बरोबर असं गुंडाळी करत घ्यायचं असं. आता ही गुंडाळी करत आणली की ही बाजू आहे ही वरची याची, ही अशी घ्यायची आणि ही हिच्या इकडून घ्यायची मागच्या साईडने. एकदा असं करून ठेवलं की मग आज नाही शिवली तरीही चालतं, उद्या शिवली तरी म्हणजे काही एवढी हरकत नाही. पण हे एवढं केलं गेलं पाहिजे. पूर्ण खालची बाजू काढून घ्यायची. आता ह्या दोन्ही बाजू अशा हे करायच्या आणि हे जे आहे हे असं ओढत घ्यायचं. आपोआप मागे चाललं येतं ते. बराच वेळ झालेला त्याच्यामुळे ही पतरणी शिवणं काही आता शक्य नव्हती. तर अशी घडी घालून ठेवली तरी टेन्शन नाही. एकदा ती अशी आतमध्ये केली त्याच्यानंतर घडी घालून ठेवली की जसं शक्य होईल तसं शिवत बसायचं. मग तिच्याचा चालू आहे आराम. जे शिल्लकचे कपडे ते असे जाळून टाकले जे निघालेले होते. आणि गाय पा असा जाळ केला की बरोबर गाय हे होते. मच्छर वगैरे असले की ते जातात, ते जाळाच्या जवळ राहते. इथे होती उभी पहिले, थोडी हाकलली. पूर्ण हे जाळून टाकलं की कचरा पण रोजचा जाळल्यात जाता.
तिला बरोबर अशी धूर लागून राहिली. धुरानं मच्छर नाही येत. कचरा जाळायला आणलं की गाय आलीच. आणि हा खाली प्लॅट आहे एवढा. आणि वर पण पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे. साड्या, कपडे, खूप सारे कपडे आहे जुने जमा झालेले. लाईट नाही आहे. तर याच्यातल्या साड्या ज्या आहेत आता, ह्या साड्या आहे, ह्या 6 ते 7 साड्यांचं शिवून ते गावाकडे पाठवणे. परत मुलांचे टी शर्ट आणि जे जीन्स पॅन्ट आहे त्याचं पाहू काय करायचं. तर जे जुने कपडे आहेत, मला तर दम येतो वर आलं की, जे जुने कपडे आहे त्याचं थोडं थोडं काहीतरी करावं लागेल. आणि ज्याचं काही होत नाही ते त्या जाळामध्ये आता टाकून देते. याच्यातले निवडून पूर्णच नाही टाकत हे तर काही. आता ही पंकजची पॅन्ट आहे, नाईट पॅन्ट. तर याचं काहीच नाही करू शकत कारण याचा कपडा थोडा. आणि या दरवाजाला हे असं कापड लावलं बाहेरून. व्हिडिओ काढला होता मी पण नेमका तेव्हा ते टाकणं झालं नाही. पंकज गेला तेव्हा हे असं कापड लावलं कारण पावसानं पूर्ण दरवाजा खराब व्हायला लागला होता. मागच्या वर्षी झालं, मागच्या वर्षी आमच्या लक्षात नाही आलं. थोडंसं बाहेरूनच लावलं होतं मागच्या वर्षी, पण यावर्षी हे पूर्ण लावून घेतलं असं जाडवलं. याच्यातून 2च कलर आहे याच्यामध्ये, काळा आणि हा पिवळा. तर पिवळाच आणला त्यांनी. आणि पाऊस जर म्हणाल तर आमच्या इकडे पाऊस अजिबात नाही. आमच्या इकडेच काय कुणीकडेही असं म्हणतात की पाऊसच नाही. आता पिकं थोडे हे व्हायला लागले. तर आता हे पहिले मी जे जाळायचे ते त्या याच्यावर टाकून देते जाळावर. आणि ज्याचा उपयोग होईल, साड्यांचा आता उपयोग होतो कारण साड्यांचं शिवून देणंच आहे ते. आणि बाकीचं पाहू. ते कपडे वगैरे जाळले जे जाळायचे ते, आणि जे कामाचे होते ते ठेवले. जीन्स पॅन्ट आहेत आता काही 4-5, तर त्या पंकजच्या आहेत, त्या काही गावाकडे नाही दिल्या. यांचे जे कपडे होते ते पूर्ण गावाकडे देऊन टाकले कारण ते घालतात. आता काही ताईंना असं वाटेल की ताई कपडे जाळतात पण गरिबांना देत नाही. पण गरिबांना द्यायसारखे पण नसतात काही काही कपडे. नाईट पॅन्ट वगैरे छोट्या ज्या पॅन्टी आहेत मुलांच्या त्या, आणि नाही त्या म्हणजे वापरलेलेच असे असतात की बरेच कपडे की इतके वापरलेले कपडे गरिबांना देणंही शक्य नाही. आणि देऊनही इकडे घालत नाही कोणी. श्रेया जेव्हा लहान होती तेव्हा तिचे कपडे मी बऱ्याच वेळा दिले एका ताईला. पण त्याच्यानंतर 1-2 वेळा मी बाहेर गेली तिच्या शाळेकडे, तर मला तिचा ड्रेस तिकडे पडलेला दिसला. म्हटलं आपण घरून देतो आणि ह्या समोर जाऊन फेकून देतात. आणि नवेच कपडे असायचे तिचे कारण हाईट लहान असताना मुलांची हाईट लवकर वाढते आणि लवकर वाढल्यामुळे जे कपडे आहे ते लहान व्हायचे. त्याच्यामुळे नवेच कपडे दिलेले जरी असले तरी ते टाकून द्यायचे. आपल्याकडून प्रेमाने न्यायच्या की नाही वा आम्ही नेतो वापरतो, वापरत नव्हत्या त्या. तर त्याच्यानंतर मग मी काही दिले नाही. मला एक दिवस दिसला ड्रेस तिचा. आणि आपला कपडा कसाही असला आणि कुठेही असला तरी आपल्याला आपली वस्तू तेव्हाच ओळखू येते. तेव्हापासून मग मी देणं बंद केलं. मी कपडे जाळते. समोरच्या ताई मला म्हटल्या, तशा बऱ्याच ताईंना सुद्धा वाटेल की आपले कपडे जाळायला नाही पाहिजे. त्याही मला म्हणाल्या होत्या मागच्या वर्षी की तुम्ही कपडे जाळायला नाही पाहिजे असं म्हणता. म्हटलं मग तुम्ही काय करता? तर त्या म्हणतात आम्ही फेकून देतो. म्हटलं फेकून दिल्यानंतर ते कुठे कुठे पडतात आपले कपडे याचा आपल्यालाही अंदाज आहे का? की आज इथे आहे, कुत्रे त्यांना कुठल्या कुठे नेतात. परत त्याच्यावर म्हणजे आपण सांगू नाही शकत ना की नंतर काय होतं त्या कपड्यांचं आपल्या. तर त्याच्यापेक्षा जाळून जर टाकले तर त्याची राख होऊन जाते. म्हणजे आपला कपडाही राख झाला की टेन्शन राहत नाही. तर तेव्हापासून त्या पण जळून राहिल्या आता. नाही तर समोरच्या ताई 1-2 वेळा म्हटलं मला की तुम्ही कपडे सर्रात जाळता. म्हटलं मी पहिल्यापासून जाळते. मुलं लहान होते तेव्हापासून जे शिल्लकचे जाळायसारखे कपडे आहेत ते जाळूनच टाकते मी. आणि तसे फेकणंही चांगलं नाही, त्याच्यापेक्षा जाळून टाकलं की टेन्शन नाही. आणि कचरा वगैरे ते पण जाळलेलंच असतं. तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता हा व्हिडिओ कंप्लीट झाला. खूप बराच मोठा झालेला असेल, त्याच्यामुळे संध्याकाळचा स्वयंपाक जो काही करायचा साधाच करणार आहे, तर तो काही शूट करत नाही आता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नका सांगू, कारण सध्या मीच कमेंट बऱ्याच ताईंना असं वाटेल की कमेंट ऑफ केल्या ताईनं, एखादी निगेटिव्ह कमेंट आल्या की काय. तर मला निगेटिव्ह कमेंट कधी आल्याच नाही आणि आताही नाही आल्या. फक्त हे नोटिफिकेशन जात नाही, ते थोडं चॅनलचं थोडीफार सेटिंग करावीच लागते प्रत्येक वेळी. तर नोटिफिकेशन जात नाही. तर म्हटलं ही सेटिंग करून पाहूया. कमेंट ऑफ केल्या आणि त्याच्यानंतर लाईकच असतात आणि डिसलाईक तर एक असतं. मी व्हिडिओ टाकला म्हणजे एक डिसलाईक आलंच. कोण दुश्मन आहे काय माहिती, पहिल्यापासून आहे ते. तर माझं म्हणणं आहे रोज डिसलाईक दिल्यापेक्षा व्हिडिओज पाहायचा नाही पाहिला तर चालतो. जर आवडत नाही, एकदा आवडलं नाही की आपण परत ते पाहायची गरजच नाही.
तर एक डिसलाईक कायम असतं माझ्या व्हिडिओवर पहिल्यापासून. व्हिडिओ टाकला म्हणजे डिसलाईक आलेला आहे, सबस्क्राईब केलेलं आहे, व्हिडिओची नोटिफिकेशन पण प्रत्येक वेळी जाते. इकडून व्हिडिओ केला की अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये डिसलाईक येतात. एकच असतं, कितीतरी लाईक असतात. आता कुरड्याचा व्हिडिओ टाकला तो 2 लाखाच्या जवळपास गेलेला असेल आता सध्या, कारण सुरुवातीला जरी नाही तरी मागे व्हिडिओ बरेच चालतात माझे. तर त्याच्यावर पण लाईक भरपूर आहेत आणि डिसलाईक एक आहे, ते एक असतंच. तर सध्या कमेंटही करू नका, लाईक करा. म्हणजे लाईक समजतं मला. लाईक जर आलं की असं समजतं की नाही हा व्हिडिओ आवडून राहिला बऱ्याच जणांना. तुम्हाला जर खरंच आवडला असेल तर लाईक करा. कमेंट काही सध्या करू नका, सध्या ऑफच ठेवणार आहे मी काही दिवस तरी. तर आता संध्याकाळची सुरुवात होऊन जाते. भेटू परत. धन्यवाद. आणि रीची वाट पाहून राहिला स्वयंपाकाची.